ऑफिसमध्ये असताना सम्राटला चक्कर आली. तो पॅनिक झाला. समोर सर्व स्टाफ होता त्याच्या. तो स्वतःला सावरत त्याच्या केबिनमध्ये आला. अमर लगेच त्याच्या मागे आला. काय झालं सम्राट, तू असा अचानक आत निघून का आलास विचारतो. हे बघ, तो मोबाईलमधून त्याचे रिपोर्ट अमरला दाखवत म्हणाला. काय ब्रेन ट्युमर आहे तुला, तोही लास्ट स्टेजला आहे. या विषयावर तुला माझ्याशी नाही बोलावं वाटलं कधी. अमर रिपोर्ट पाहून म्हणाला. सम्राट म्हणाला, मलाच नव्हतं माहिती अमर. डोकं दुखायचं माझं कधी कधी. मी मेडिसिन खायचो. जास्त लक्ष नाही दिलं मी स्वतःकडे कामाच्या व्यापात. आपण दिल्लीला गेलेलो तेव्हा मला चक्कर आलेली बघ. तेव्हाच मी हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं होतं स्वतःला. डॉक्टरांनी मला रिपोर्ट पाठवून सांगितलं ब्रेन ट्युमर आहे तुम्हाला. ऑपरेशन करून ठीक होईल की नाही सांगू शकत नाही. आता मला जास्तच त्रास होऊ लागला आहे. वारंवार चक्कर येऊ लागलेत. तो डोकं धरून खुर्चीत बसत सांगत होता अमरला. एवढ्या धडधाकट मित्राला हा असा आजार हे कळताच अमर हादरून गेला. अमर म्हणाला, डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना करायला, तर ऑपरेशन करायला हवं सम्राट तुला. तुला असा धीर खचून चालणार नाही. काका काकींना माहिती आहे का? आणि वहिनी, त्यांना सांगितलंस का? कोणालाच नाही सांगितलं म्हणत सम्राट ड्रॉवरमधून मेडिसिन काढून खातो. बरं वाटेल थोड्याच वेळात मला, म्हणतो तो अमरला. तू नको टेन्शन घेऊस माझं, आणि कोणालाच काही सांगण्याची गरज नाही, अमरला दटावत म्हणाला सम्राट. अमर त्याची अवस्था पाहून रडवेला झालेला. मला घरी जायचं आहे. घरी जाऊन थोडा आराम करतो, बोलून केबिन बाहेर पडला सम्राट. अमर एका जागी स्तब्ध उभा राहून त्याच्याकडे पाहत राहतो. तो घरी येताच त्याच्यासाठी ती कॉपी घेऊन आली. आज त्याने घरी येतानाच ठामपणे निश्चय केलेला, काहीही झालं तरी तिला स्वतःपासून दूर करायलाच हवं मला. अहो आलात तुम्ही, कॉपी घ्या, ती म्हणाली त्याला. तू का आणलेस मला कॉपी? बोलत, हे तुझ्यासाठी घेतलेल्या फ्लॅटचे पेपर आहेत, आणि हा चेक, यात तुला हवी तेवढी रक्कम लिहू शकतेस तू. तो तिच्यासमोर तिला देत म्हणाला. ती, अहो मला नको हे, तुम्ही मला हे का देत आहात, म्हणते त्याला. तुला आजपासून या फ्लॅटवर राहायला जायचं आहे. काही दिवसात आपली डिव्होर्सची प्रोसेस होईल. मग मी आणि तू, आपले मार्ग वेगळे असतील. ती काय म्हणते? त्याच्या वागण्याचा जबरदस्त धक्का बसतो तिला. मी नाही जाणार कुठे, ती म्हणते. तुम्हाला मी या रूममध्ये नको तर मी गेस्ट रूममध्ये राहते, पण मला इथून पाठवू नका. काय म्हणालीस? इथली श्रीमंती गोड वाटायला लागली काय तुला? निघ माझ्या घरातून आत्ताच्या आता. ती सुन्न होऊन नुसती त्याच्याकडे पाहत उभी होती. तिला काही सुचत नव्हतं. माझ्या नजरेसमोरून चालती हो, असं तुसडेपणाने म्हणून त्याने रागाने तिला खांद्याला धरून रूमबाहेर ढकलून दिलं. त्याचा राग बघून राणी घाबरली. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा धाडकन आपटून बंद केला. दचकली ती, रडत खाली आली आणि माधवीला पटकन मिठी मारली तिने. आई, हे खूप चिडलेत आज माझ्यावर, ती रडत म्हणाली. का चिडलाय सम्राट? माधवी विचारते. नाही माहिती आई, त्यांनी हाताला धरून मला रूमबाहेर काढलं. जारा तिथेच असते. राणीला रूमबाहेर काढलं ऐकून तिला बरं वाटलं. चूक झाली राणी माझी, मी तुझं लग्न सम्राटसोबत लावून दिलं. तिच्या डोळ्यातील अविरत ओघळणारे अश्रू पाहून माधवी म्हणाली तिला. नक्की काय झालं यांना? तिलाच काही कळत नव्हतं. सकाळी किती प्रेमाने बोलत होते हे, आणि आता एवढं काय झालं माझ्यावर रागवायला? कळत नव्हतं तिला. त्यांना मी नकोशी झाले का, असा विचार करून ती आता त्याच्यापासून खूप दूर निघून जाणार होती. त्याचं वागणं पाहून तिने हा निर्णय तिथल्या तिथे लगेच घेऊनच टाकला. आपल्या नशिबात प्रेम नाही हे तिने स्वीकारलं होतं. आता हे माझ्यावर प्रेम नाही करत, माझा राग खूपच जास्त करतात, नको राहायला यांच्याजवळ मला, असा विचार करून ती माधवीच्या रूममध्ये जाऊन खूप रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला काही न सांगता ती यशवंत काकांच्या घरी गेली. तिने सर्व घडलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांनी तिला त्यांच्या बहिणीच्या फ्लॅटवर दूर पाठवून दिलं. तिथे ती एकटीच राहत होती. सम्राट दुसऱ्या दिवशीही रूममधून बाहेर आलाच नव्हता. माधवी रागात त्याच्या रूमकडे फिरकली नव्हती. राणी सम्राटसोबत असेल असं वाटलं माधवीला, कारण कितीही भांडले तरी नवरा बायको आहेत ते. राणी घरातून निघून गेली आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हतं. त्याने रूममधल्या सर्व वस्तूंची रागाने तोडफोड केली आणि एकटाच रडत बसलेला तो. तिच्या आठवणीत कालपासून ते आज रात्रीपर्यंत दुःखात रडत होता.
ती एका फ्लॅटमध्ये एकटीच रडत बसलेली, त्याच्या आठवणीत बेचैन झालेली ती आणि तोही. तुम्ही माझ्यासोबत का असे वागलात? का नकोय मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुमच्याशिवाय एकही क्षण जात नाही हो माझा. तुमची खूप आठवण येते मला. ती आता डोळे पुसत, तुम्हाला नकोय ना मी तुमच्याजवळ तुमच्या आयुष्यात? ठीक आहे, मी आता कधीच तुम्हाला माझं तोंड नाही दाखवणार. ती गेली घर सोडून हे त्याला कळलं, पण ती यशवंत काकांकडेच गेली असेल असा विचार करून त्याने तिची साधी चौकशीही नाही केली. नव्हतं ठेवायचं होतं तिला स्वतःजवळ. आता 15 दिवसानंतर आज ऑफिसमध्ये तो आला आणि अमरने विचारलं त्याला, वहिनी कुठे आहेत? त्यांची चौकशी केलीस का तू? कुठे असणार ती? असेल तिच्या काकांकडे, तो म्हणाला. आज सकाळी वहिनींचे काका भेटलेले मला, त्यांच्या घरी नाहीत त्या. हे ऐकताच त्याच्या हृदयात कळ गेली. काय, राणी त्यांच्या घरी नाही? मग कुठे गेली? तो उलट प्रश्न अमरलाच विचारू लागला. तेच विचारतो मी तुला, वहिनी कुठे आहेत? अमर बोलतो. आता तो सैरभैर झाला. राणी कुठे गेलीस? काळजीने स्वतःशीच म्हणाला. त्याचं खूपच प्रेम होतं तिच्यावर. ती त्याच्याजवळ नसली तरी त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात तिचाच विचार होता. तो अमरला मिठी मारून रडू लागतो. अमर, माझा आजार तिला कळू नये म्हणून मी मुद्दाम माझ्या राणीला दूर केलं माझ्यापासून. कुठे गेली असेल ती? कशी असेल ती आता? तिचं कोणी नाही रे अमर माझ्याशिवाय या जगात. काय विचार करत असेल ती माझ्याविषयी? खूप प्रेम करते ती माझ्यावर आणि मी तिच्या प्रेमाचा असा अपमान केला. तिच्यावर खरंच मला खूप प्रेम करायचं होतं. मी खूप वाईट नवरा आहे असाच विचार करत असेल ती. तिने माझ्याविषयी गैरसमज करून घेतला असेल. नाही, असं काही नाही. आपण शोधू वहिनींना. तू नको जास्त काळजी करूस, जास्त विचार करू नकोस, त्रास होईल तुला. चल शोधूया आपण. लगेच बोलत सम्राट निघतो. ते दोघे आता सर्वत्र तिचा शोध घेऊ लागतात. 1 आठवडा झाला ते शोधत असतात तिला. यशवंत काकांना विचारलेलं, पण त्यांनी मला काहीच माहिती नाही असं सांगितलं. राणीने त्यांना तसं सांगा म्हणून प्रॉमिस घेतलेलं त्यांच्याकडून. राणी एका फ्लॅटमध्ये असते. तिला माहीत नव्हतं, पण तिच्यावर सतत 2 डोळे नजर ठेवून होते. ती व्यक्ती कधीच राणीला दुःखात पाहू शकत नव्हती. जवळ नाही गेली ती राणीच्या, तरी लांबून तिची काळजी करत होती. तो काही ठराविक शहरांचा डॉन असतो आणि राणीचा बाप. त्याचे खूप दुश्मन असतात. राणीच्या आईला त्याच्या एका दुश्मनाने मारलेलं. त्यांचं वडील मुलीचं नातं जगासमोर येऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी राणीला 2 महिन्यांची असतानाच अनाथ आश्रमात पायरीवर सोडलेलं. त्यानंतर ते काही काळ लपून राहायचे त्यांच्या दुश्मनांपासून. पण या सगळ्यात त्यांनी राणीची काळजी करणं कधी सोडलं नव्हतं. तिचं लग्न सम्राटसोबत झालं हे पाहून ते खूप खुश झालेले. आता माझी राणी सुखात राहील असं वाटलं तिच्या वडिलांना. लग्नाअगोदर राणीवर हल्ले व्हायचे ते तिच्या वडिलांच्या दुश्मनांनी घडवून आणलेले. त्यांना कळलेलं राणी डॉनची मुलगी आहे ते. पण ज्यांनी राणीवर हल्ला केला त्यांना तिच्या वडिलांनी जिवंत सोडलं नव्हतं. आता राणी एकटीच फ्लॅटमध्ये होती, पण तिचं दुश्मनांपासून संरक्षण स्वतः डॉन तिचे वडील करत होते. राणी कॉलेजला येत नव्हती, पण तिने दुसरा जॉब पाहिलेला तिच्यासाठी. ती जॉबवर जात असे. सम्राटने आज त्याच्या कारमधून तिला रस्त्यावरून चालताना पाहिलं आणि तो कार बाजूला घेऊन तिला पाहण्यासाठी गेला. इथेच याच शहरात आहे ती, तो खूप खुश होऊन स्वतःला म्हणाला. पण ती नजरेस पडेना म्हणून खूपच अस्वस्थ झाला. आता केसातून हात फिरवत त्याची नजर तिला शोधत होती. ती पडली पुन्हा त्याच्या नजरेस, पण तेव्हाच त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळणार. तेवढ्यात अमरने त्याला आधार दिला. त्याला कारमध्ये बसवलं. अमरलाही माहिती झालेलं. चक्कर आल्यावर सम्राट कोणत्या मेडिसिन खायचा तो. त्याने पटकन सम्राटला मेडिसिन दिला. थोड्याच वेळात त्याची चक्कर गेली आणि तो पूर्वीसारखा झाला. अमरने त्याला घरी सोडलं. तो त्याच्या रूममध्ये आला. राणी नाही घरी ते पाहून जारा सतत सम्राटच्या जवळ यायचा प्रयत्न करायची. सम्राटने तिला पुन्हा परदेशात पाठवून दिलं आणि ती पुन्हा इंडियात येणार नाही अशी सोय केली. राणीच्या आठवणीत सम्राटने रूमवर राणीचे फोटो लावलेले, जे त्याने तिच्या नकळत मोबाईलमध्ये काढलेले. तो म्हणतो आता तिच्या फोटोकडे पाहून, माझी क्यूट बायको, माझी क्यूटी, किती गोड दिसते. तुझ्या या सुंदर रूपाकडे पाहूनच मी तुझ्या प्रेमात पडलो. तू शरीराने दूर असलीस माझ्या, तरी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.
नुसतं रडायला पाहिजे. रडकी बायको माझी म्हणत तो हसला, पण तिच्या आठवणीत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. म्हणाला, मी तुला माझ्यात नाही गुंतवू शकत राणी. माझं ऑपरेशन जरी झालं तरी माझी वाचण्याची शक्यता आहे की नाही याची गॅरंटी नाही. डोक्यात ब्रेन ट्यूमर आहे माझ्या. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण तुला दुःखात नाही पाहू शकत राणी म्हणत तो ओक्साबोक्शी रडू लागला. माधवी त्याच्यावर रागावलेली. राणी घरातून निघून गेली म्हणून ती सम्राटशी बोलतही नव्हती. तू माझ्यावर प्रेम करू लागलीस, माझ्यात गुंतत गेलीस, तर तू माझ्यापासून दूर कशी होणार होतीस राणी? म्हणून मी तुला दूर केलं स्वतःपासून. ती प्रेमात आहे त्याच्या, ती माझ्यावर खूप जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होतं. ती माझ्याशिवाय कशी राहत असेल हा विचार त्याला सतावत होता आता. तो जीवापाड प्रेम करत होता तिच्यावर. तिच्या आठवणी, तिच्यासाठी त्याचं हृदय तीळ तीळ तुटत होतं. ती त्याला ओळखत नव्हती. एकच भेट झालेली त्यांची, ती धडक. तेव्हा तिने त्याला पाहिलेलं, पण तिला बघताच क्षणी तो प्रेमात पडलेला तिच्या विचारात. आणि मेडिसिन खाल्ल्यामुळे तो आता झोपून गेला. जेवला सुद्धा नाही तो. दुसऱ्या दिवशी कालच्याच टाईममध्ये तो तिला पाहिलेलं तिथे आला. आज पुन्हा दिसली ती त्याला. तो तिच्याशी बोलायला तिच्या जवळ धावत सुटला, पण त्याचवेळी एका व्हॅनमधून 2 जण उतरले. त्यांनी तिला व्हॅनमध्ये टाकलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर तिला घेऊन गेले. सम्राट मोठ्याने ओरडला त्यांना, पण त्याचा काहीच फायदा नाही झाला. राणीचे वडीलही होते, पण सम्राटला पाहून ते पुढे नाही आले. कोण होती ती माणसं त्याला काहीच कळेना. त्याने त्याची कार काढली पटकन आणि त्या व्हॅनला गाठलं. तिचा पाठलाग करू लागला. सामसूम रोडवर 3 गाड्या धावत होत्या आता. राणीला एका गोडाऊनमध्ये ठेवलं त्या लोकांनी. सम्राट तिथे पोहोचलेला आता. त्याने त्या लोकांशी फाईट केलं, पण तेव्हा त्याच्या मदतीला आणखी 4 कोणीतरी लोक आले. त्या 4 लोकांनी त्याला खूप मदत केली. तो त्यांच्याशी बोलायला जाणार त्या अगोदरच ते लोक तिथून गायब झाले. त्याला कळलंच नाही कोण होते ते. राणीच्या वडिलांनी पाठवलं होतं त्या लोकांना सम्राटच्या मदतीसाठी. सम्राट तिथेच एका कोपऱ्यात रडत बसलेला त्याच्या राणीकडे धावला. त्याने आवाज दिला, राणी. तसा तिने डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याला समोर पाहून ती कसलाच विचार न करता वेगाने त्याच्याजवळ धावली आणि त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतलं. इतक्या दिवसांचा विरह. दोघे काही न बोलता भान हरपून एकमेकांच्या मिठीत विरघळलेले असतात. त्या दोघांना एकत्र पाहून राणीचे वडील तिथून निघून जातात. आता सम्राटच्या डोक्यावर कोणीतरी मागून वार केला आणि सम्राट जमिनीवर कोसळला. अहो, काय झालं तुम्हाला? अतिशय घाबरून रडायला लागली ती. आधीच खूप घाबरलेली आणि आता त्याला जमिनीवर कोसळलेलं पाहून आणखीनच घाबरली. रडतच त्याला आवाज देत मोठमोठ्याने ओरडू लागली. जमिनीवर पडलेला एक व्यक्ती स्वतःला सावरत उठला. म्हणाला, ये चल, तुझ्या बापाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून भरमसाठ पैसे उकळणार आहे मी. खूप जीव ओततो तुझा बाप, तुझ्यावर बोलतो. तिचे केस पकडून तिला ओढत घेऊन चाललेला, पण तो काय बोलतोय त्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. ती तिच्या अहोंकडे पाहत अहो उठा ना म्हणत होती. तितक्यात सम्राटने बोलवलेले पोलीस येतात आणि त्यांच्यासोबत अमर येतो. पोलीस त्या गुंड माणसाला आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांना ताब्यात घेतात. अमर सम्राटजवळ धाव घेतो. सम्राट, उठ, काय झालं तुला? राणी पण अहो उठा ना बोलून त्याला उठवत असते. ती त्याच्या डोक्यातून येणारं रक्त पाहून खूपच घाबरलेली. अहो, काय झालं तुम्हाला? प्लीज उठा ना म्हणते. पोलीस आणि अमर मिळून सम्राटला कारमध्ये बसवतात. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. अमर सम्राटचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवतो. डॉक्टर तात्काळ ऑपरेशन करायला घेतात सम्राटच्या डोक्यात असणाऱ्या ब्रेन ट्यूमरचं. अमर मधुकर यांना इंडियात तातडीने बोलवून घेतो. सम्राटची आत्या, काकी, माधवी सगळ्यांनाच कळलेलं आता सम्राटच्या आजाराचं कारण. राणीला सुद्धा कळलेलं. आता तिला कळतं तिला सम्राट स्वतःपासून दूर का ठेवत होता ते. ती हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊन खूप खूप रडते. माझा जीव घ्या, पण माझ्या सम्राटचा जीव वाचवा असं मागणं मागते ती गणपती बाप्पाजवळ. आमचे प्रयत्न चालू आहेत, तुम्ही देवाचा धावा करा. डॉक्टर स्वतः सांगतात सर्व काही देवाच्या हातात आहे आता. आम्ही अगोदरच सांगितलेलं मिस्टर सम्राट यांना
आम्ही तुमच्या ऑपरेशनची गॅरंटी नाही देऊ शकत. 12 तास ऑपरेशन चालू असतं. त्यानंतर डॉक्टर बाहेर येऊन सांगतात, मधुकर यांना चमत्कार झाला असं समजा तुम्ही. तुमच्या मुलाच्या बाबतीत तुमचा मुलगा ठीक आहे. त्याच्या जीवाचा धोका टळलाय. तुमच्यातील एक जण भेटू शकतं मिस्टर सम्राटना. राणीने काहीच खाल्लं नव्हतं. ती रडून रडून बेशुद्ध होऊन गणपती बाप्पाच्या पायाजवळ पडून असते. माधवी, राणी उठ, आपला सम्राट शुद्धीवर आला, बोलत राणीला उठवू लागते. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडते. तशी राणी, आई हे कसे आहेत विचारते. सम्राट बरा आहे. चल, डॉक्टरांनी एकाच कोणाला तरी भेटायला सांगितले सम्राटला. त्याची कंडिशन खूपच नाजूक आहे म्हणाले डॉक्टर. तू चल, मला वाटतं तू भेटावं सम्राटला, माधवी म्हणते राणीला. राणीला सम्राटच्या रूममध्ये पाठवते ती. राणीचं एक एक पाऊल त्याच्याजवळ पडत होतं तसं तिच्या हृदयातील सर्व भावना दाटून येत होत्या. त्याने तिला त्याच्याजवळ येताना पाहिलं आणि तोही पापणी न लावता तिच्याकडे पाहू लागला. ती त्याच्या बाजूला बसली आणि तिने हलकंच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचा हात हातात घेत म्हणाली त्याला, अहो, तुम्ही मला कितीही तुमच्यापासून दूर जा म्हणालात आता, तरी मी अजिबात नाही जाणार तुमच्यापासून दूर, कधीच नाही जाणार. तसं तो हलकेच हसून म्हणाला, मीच नाही जाऊ देणार राणी तुला दूर. आय एम सॉरी, चुकलं माझं. मी खूपच अन्याय केला तुझ्यावर. खूप त्रास दिला ग मी तुला. माझ्यामुळे तुला खूपच सहन करावं लागलं. ती त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवून, काहीच बोलू नका. डॉक्टरांनी तुम्हाला जास्त बोलायला नाही सांगितलं. मी नाही रागवली, तुमच्यावर बोलते.